ऐश्वर्या राय बच्चन हिने नुकतीच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची 4 कोटी रुपयांची मोठी केस जिंकली आहे। कशी सांगते, पण त्याआधी सामला फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करा। नेमकं प्रकरण काय होतं तर या वादाचं मूळ आहे कलम 14A मध्ये। काय आहे 14A? सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्याकडे काही इन्व्हेस्टमेंट असतील ज्यातून तुम्हाला टॅक्स फ्री इन्कम मिळतोय। हा टॅक्स फ्री इन्कम मिळवण्यासाठी तुम्ही जो काही खर्च केला तो खर्च तुम्ही तुमच्या नियमित किंवा टॅक्सेबल उत्पन्नातून वजा करू शकत नाही। उदाहरण बघूयात। जर ऐश्वर्याची 449 कोटी रुपयांची गुंतवणूक टॅक्स फ्री उत्पन्न देत असेल तर त्या इन्व्हेस्टमेंटसाठी झालेल्या खर्चावर तिला टॅक्स मध्ये सूट मिळणार नाही। आता वाद कशावर झाला तर ऐश्वर्याने स्वतःहून 49 लाख रुपये असाच खर्च म्हणून तिच्या टॅक्सच्या फायलिंग मध्ये वजा करायला नाकारले। मे बी हा खर्च टॅक्स फ्री उत्पन्नाशीच संबंधित असू शकतो, म्हणून ऑब्जेक्शन टाळायला तिने हे आधीच केलं। पण टॅक्स अधिकाऱ्यांना हा हिशोब पटला नाही। रूल 8D नुसार तिच्या एकूण 449 कोटींच्या गुंतवणुकीवर 1% प्रमाणे थेट 4.60 कोटी रुपये खर्च गृहीत धरला पाहिजे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। म्हणजे 49 लाख रुपये वजा जाता अधिकाऱ्यांनी ऐश्वर्याकडे आणखी 4 कोटी रुपयांची मागणी केली। मग ऐश्वर्या जिंकली कशी तर मुंबईच्या आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने अधिकाऱ्यांना दणका दिला। कोर्टाने सांगितलं की टॅक्स अधिकाऱ्यांनी एक मोठा नियम मोडलाय। तो नियम म्हणजे जर करदात्यांनी स्वतःहून खर्च नाकारला असेल तर कलम 14A2 नुसार नाकारलेला खर्च का चुकीचा किंवा अपुरा आहे हे अधिकाऱ्यांनी आधी स्पष्ट करून रेकॉर्डवर आणणं बंधनकारक आहे। टॅक्स अधिकाऱ्यांनी हे रेकॉर्डिंग केलंच नाही। त्यांनी थेट रूल 8D चा फॉर्म्युला लावला। मग नियमाचं पालन न केल्यामुळे अधिकाऱ्यांनी केलेली 4 कोटींची अतिरिक्त मागणी अवैध ठरवण्यात आली आणि ऐश्वर्या राय बच्चन जिंकली। त्यामुळे लक्षात ठेवा की टॅक्सचे कायदे स्पष्ट असले तरी ते लागू करण्याची पद्धत तितकीच महत्त्वाची असते। इथे ती चुकली आणि म्हणून ऐश्वर्या जिंकली।